धुळे शहरासह जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, चोऱ्या या घटनांवर तात्काळ प्रतिबंध घालून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करावी या प्रमुख मागणीसाठी पुरोगामी विचार मंच यांच्या वतीने व अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा प्रशासनास सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना वाढत असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल न करता केवळ अर्ज घेऊन प्रकरणे निकाली काढली जात आहेत। त्यामुळे गुन्हेगारीचे वास्तव चित्र समोर येत असून नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे। प्रत्येक गुन्ह्याची FIR तातडीने नोंद करून निष्पक्ष तपास व्हावा, तसेच खोटे गुन्हे असल्यास तपासात बेसमरी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच गुन्हे नोंदविण्यासाठी नागरिकांना आंदोलन, निवेदने व पाठपुरावा करण्याची वेळ येऊ नये असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। निवेदन देताना पुरोगामी विचार मंचचे अध्यक्ष अण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे, प्राचार्य बाबा हातेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पंडित गोसावी, बबन वानखेडे, दीपकुमार साळवे, महेंद्र पाटील, मनोहर मोहिते, पंडितराव बेडसे, भगवान वाघ, कॉम्रेड पोपटराव चौधरी, श्रीकृष्ण बेडसे, विजय भांबरे, छोटूभाऊ मोरे, धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते। माननीय पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद साहेब यांची एक स्नेह भेट घेणे, त्यांची भेट घेऊन धुळे शहरातील व जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी, गुंडगिरी या संदर्भात भेट घेऊन चर्चा करावी व एक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। यात आमच्या स्नेह भेटीसह आमचा दुसरा काही हेतू नव्हता, परंतु धुळे शहराच्या काही समस्या आहेत, जिल्ह्याच्या आहेत, ते त्यांना अवगत कराव्या। त्याच्यात प्रमुख अशा होत्या की धुळे जिल्ह्याची वाढती गुन्हेगारी, गुंडगिरी, चोरी, सोनसाखळी, मोबाईल, पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी, वाहन चोरी, बंदघरांच्या चोऱ्या याच्यावर तात्काळ प्रतिबंध करणे, विशेष पेट्रोलिंग नियुक्ती करून पेट्रोलिंग रात्री 12 ते 4 या दरम्यान सतत एका इलाक्यामध्ये 3 ते 4 वेळ फिरत राहणे, अनेक घडलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत पोलीस अधिकारी हे गुन्हे नोंदवून घेत नाही, कुठे दरोडे पडतात, कुठे बलात्कार होतात, कुठे मारामाऱ्या होतात, असे गुन्हे नोंदवून घेत नाही, निव्वळ कागदावर अर्ज घेतात आणि तो अर्ज तपासामध्ये काहीच न ठेवता तो अर्ज निकाली काढत असतात। त्यामुळे अशा प्रत्येक गुन्ह्याच्या बाबतीत गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पोलीस अधिकारी म्हणजे PSO यांना आदेश दिले पाहिजेत। तसेच